जय भीम सर्वांना. जे कोणी लाईव्ह असतील प्लीज मला सांगा माझा आवाज येतोय का. माझा आवाज येतोय का. माझा आवाज येत असेल तर प्लीज सांगा की आवाज क्लिअर येतोय. आवाज येतोय का. आवाज येत असेल तर म्हणजे मला एकदा सांगा की क्लिअर आवाज येतोय. कमेंट करा कोणीतरी आणि कमेंट मध्ये सांगा आवाज येतोय का. ओके. आवाज येतोय. ओके. मला वाटतं आवाज येतोय सर्वांना आणि आता सुरू करायला काही हरकत नाही आहे. पण मध्ये जर आवाज ब्रेक झाला तर प्लीज मेसेज टाका. जय भीम सगळ्यांना. मी सुनीता सावरकर, इतिहास विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समूह. हा विषय घेण्यापाठीमागची एक भूमिका आहे. ती भूमिका आणि आपलं जे लेक्चर आहे आजचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी स्त्रिया आणि बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासींचा संबंध अशा ह्या वेने ते जाणार आहे. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समूह या विषयावर म्हणजे बोलण्याआधी एक थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की आदिवासी हा जो समूह आहे हा समूह ह्याचा तसं बघता सर्वसामान्य गावामध्ये असणाऱ्या समाजाशी तेवढा संबंध येत नाही. आणि अशा समूहाविषयी आज आपण बोलणार आहोत ज्यांची संस्कृती वेगळी आहे, ज्यांची बोलीभाषा वेगळी आहे, ज्यांच्या प्रथा आणि परंपरा वेगळ्या आहेत. अशा एका मानवी समूहाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संबंध आहे या विषयी आपण बोलणार आहोत आज. तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी ह्यांचा संबंध कधी आला हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो म्हणजे बाबासाहेबांचा जो काही संबंध आदिवासी समूहाशी आला किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी सुधार व्हावा, आदिवासी समूहाचं उत्थान व्हावं असा विचार जो पहिल्यांदा आला तो 1928ला जेव्हा स्टार्ट कमिटी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी स्थापन केली होती त्यावेळेला तो आला. मग तो कशा पद्धतीने आला आणि त्याचं एकंदरीतच जे स्वरूप राहिलं त्याचं आपल्या आजच्या जगण्यामध्ये, आपल्या आजच्या उत्थानामध्ये म्हणजे आदिवासींच्या जगण्यामध्ये आणि आदिवासींच्या उत्थानामध्ये काय योगदान आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे जेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये
एक कमिटी जी स्थापन झाली होती, तिला स्टार्ट कमिटी म्हटलं जातं. ही स्टार्ट कमिटी PG सोलंकी एक त्या कालखंडातले खूप मोठे सुधारक आणि जनतेसाठी काम करणारं असं एक नेतृत्व होतं. यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या काउन्सिलमध्ये 8 ऑगस्ट 1928ला एक त्यांनी ठराव मांडला होता की अस्पृश्य आणि आदिवासी यांच्या संदर्भाने ब्रिटिश गव्हर्नमेंटनी एक कमिटी स्थापन करावी आणि त्या कमिटीने अस्पृश्यांचे आणि आदिवासींचे, त्यावेळेला आदिवासी हा शब्द नव्हता, तर आदिवासींना त्यावेळेला जंगली समूह किंवा जंगली जमाती अशा शब्दाने किंवा असा उच्चार त्यावेळेला केला जायचा. अशा लोकांसाठी त्यांची शैक्षणिक परिस्थिती, त्यांची सामाजिक परिस्थिती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असावी यासाठी एक कमिटी स्थापन व्हावी असा ठराव PG सोळंकी यांनी मांडला होता आणि तो ठराव मान्य झाला. हा ठराव मान्य झाल्यानंतर या ठरावान्वये एक कमिटी स्थापन झाली आणि तीच कमिटी ही स्टार्ट कमिटी म्हणून ओळखली जाते. आणि ही जी कमिटी आहे, ह्या कमिटीच्या आधारावर आज ज्या काही आदिवासींना ज्या सोयी सुविधा मिळतात किंवा आदिवासींच्या बाबतीतले जे काही नियम आहे, जे काही सामाजिक नियम आहे, ते नियम पूर्णपणे ह्या स्टार्ट कमिटीच्या अहवालावर डिपेंड आहे. आणि ह्या स्टार्ट कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अविभाज्य घटक होते. त्यामुळे बाबासाहेबांची आदिवासींबद्दलची जी भूमिका आहे, ती भूमिका समजून घेत असताना स्टार्ट कमिटीमध्ये बाबासाहेबांनी केलेलं जे काही काम होतं, ते काम समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही जी कमिटी बनवली गेली होती, या कमिटीमध्ये डॉक्टर PG सोलंकी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर LM देशपांडे, त्यानंतर पंडितप्पा चिक्कोडी, त्यानंतर जानवेकर, त्यानंतर अमृतलाल ठक्कर असे खूप लोक त्या कमिटीमध्ये होते. पण स्टार्ट हे जे त्यावेळेचे ICS अधिकारी होते, हे त्याचे अध्यक्ष होते. आणि यांनी हे जे काही त्याचे सदस्य होते, या सदस्यांकडे एक काम दिलं होतं की हे जे समूह आहे, या समूहांची म्हणजे आदिवासी समूहाची पूर्ण माहिती गोळा करून त्या आधारावर त्यांना एक रिपोर्ट द्यायचा होता, जेणेकरून आदिवासींसाठी आणि अस्पृश्यांसाठी म्हणजे सोबत आदिवासी अस्पृश्य हे सोबत म्हणजे ह्याच कमिटीमुळे आज आपण जेव्हा किंवा बोलत असतो SC आणि ST हे दोन्ही शब्द कायम सोबत येतात, तर त्याचं रिझन काय आहे, त्याचं कारण काय आहे, तर SC आणि ST हे दोन्हीही शब्द एक सोबत उच्चारण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे, ते कारण हे आहे की ही स्टार्ट कमिटी, कारण ह्या स्टार्ट कमिटीने ज्या वेळेला काम केलं, ते काम करत असताना तिने कायम अस्पृश्य आणि जंगली जमाती असा शब्द वापरलेला आहे. आणि मग त्याचं SC ST कसं झालं, हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी पुढे देईल. तर ह्या कमिटीला 15 नोव्हेंबर 1929 पर्यंत तिचा रिपोर्ट सबमिट करायचा होता. हा रिपोर्ट त्या वेळेमध्ये सबमिट झाला नाही, तो त्यानंतर 1 वर्षाने तो रिपोर्ट सबमिट झालेला आपल्याला दिसतो. तर ह्या समितीच्या ज्या शिफारशी होत्या, या शिफारशीनुसार त्या कालखंडामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती. आणि समिती नाही, एक विभाग स्थापन करण्यात आला होता. आणि त्या विभागामध्ये एका ऑफिसरची एक नवीन पदनिर्मिती झाली होती. त्याचं जर आजचं आपण स्वरूप बघितलं त्या विभागाचं आणि त्या ऑफिसरचं, तर तो विभाग त्यावेळेला बॅकवर्ड क्लास ऑफिस किंवा बॅकवर्ड क्लास एक विभाग असं म्हणून त्यांनी एक फाउंड केला होता, त्याची स्थापना केली होती. आणि बॅकवर्ड डेव्हलपमेंट ऑफिसर अशा एका पदाची त्यांनी निर्मिती केली होती. आणि त्या ऑफिसचं किंवा त्या बॅकवर्ड क्लास हे जे नवीन काही एक खातं निर्मिती झाली होती, त्याचं आजचं स्वरूप म्हणजे सामाजिक न्याय जे खातं आहे ते म्हणजे सामाजिक न्याय विभाग.
आणि जो ऑफिसर त्यावेळेला नेमला होता त्याचं आत्ताचं थोडंसं बदललेलं स्वरूप म्हणजे समाज कल्याण अधिकारी. हा एक खूप मोठा प्रवास आहे स्टार्ट कमिटीपासनचा. आणि बाबासाहेबांनी आदिवासींच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे त्याची जी मूळ सुरुवात आहे ती ह्या कमिटीपासून आपल्याला दिसते. मग ही जी कमिटी आहे या कमिटीने काय केलं किंवा त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका जी आहे ती कशी होती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर म्हणजे आता सगळ्यांना असं वाटेल की स्टार्ट कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते तर हे होते म्हणजे हे ब्रिटिश अधिकारी होते. मग बाबासाहेबांनी त्यामध्ये काय केलं तर ह्या कमिटीवर काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्नावली तयार केलेली होती आणि ती प्रश्नावली आदिवासी आणि अस्पृश्य ह्यांची सामाजिक परिस्थिती, यांची शैक्षणिक परिस्थिती, ह्यांची आर्थिक परिस्थिती, ह्या सर्व परिस्थितीला जाणून घेण्यासाठी एक 35 ते 36 प्रश्नांची प्रश्नावली तयार केलेली होती. आणि ही प्रश्नावली वेगवेगळ्या संस्था आणि समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना पाठवली गेली होती आणि काही ठिकाणी ह्या कमिटीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष व्हिजिट दिली होती. तर बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी कुठे एक प्रत्यक्ष व्हिजिट दिली ह्या कमिटीच्या कामासाठी असं जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की चाळीसगावला म्हणजे खानदेशमध्ये चाळीसगावला बाबासाहेब गेले होते. ते ह्याच कमिटीच्या कामानिमित्त गेले होते. जेव्हा की एक टांगा होता आणि त्यामध्ये बाबासाहेब बसल्यानंतर तो टांगा पलटी झाला आणि बाबासाहेबांना खूप मार वगैरे पण लागला होता. तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हे ह्याच कमिटीच्या कामासाठी खानदेशमध्ये चाळीसगावला आलेले होते. ह्या कमिटीचं हे काम करताना आणि आदिवासींच्या एकंदरीतच सामाजिक आणि आर्थिक त्यांच्या ज्या काही गरजा होत्या, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते समजून घेण्यासाठी जी प्रश्नावली तयार केली होती ती 35 ते 36 त्यात प्रश्न होते. पण त्यापैकी मी सगळे प्रश्न तुम्हाला सांगणार नाही. जे प्रश्न आदिवासींशी संबंधित आहे ते प्रश्न मी तुम्हाला सांगते की त्यांनी कशा पद्धतीने आदिवासींचा बाबासाहेबांनी विचार केला. कारण ही प्रश्नावली जी आहे ही प्रश्नावली बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन एका वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रकाशित केली होती. आणि ती प्रकाशित करत असताना बाबासाहेबांनी असं आवाहन केलं होतं की आदिवासी आणि अस्पृश्य ह्यांच्या बाबतीतील ह्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला देण्यात यावी, ती अनुभवाच्या आधारावर देण्यात यावी. कारण की अस्पृश्य आणि आदिवासी ह्यांचे कुठलेही डॉक्युमेंट आणि ह्यांचे जे काही सामाजिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे ती कशी आहे हे सांगणारे डॉक्युमेंट असणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यामध्ये असं आवाहन करण्यात आलं होतं की आदिवासींच्या ती जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्हाला सांगा, तुमचे जे अनुभव आहे त्या आधारावर, किंवा ह्या समूहांमध्ये जर कोणी काम करत असेल तर त्या व्यक्तींची माहिती, त्यांचे काही रिपोर्ट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला द्या. ह्या प्रश्नामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न विचारला गेला होता तो असा होता, आपल्या मते अस्पृश्य वर्ग व रानटी जाती यामध्ये मुंबई इलाख्यातील कोणकोणत्या जातींचा समावेश व्हावा. म्हणजे पहिल्यांदा आदिवासी जे समूह आहे ह्या समूहामध्ये येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या जमाती आहे ह्यांची एक लिस्ट जी आहे ती प्रिपेअर करण्याचं काम स्टार्ट कमिटीच्या माध्यमातून झालं. त्यानंतर असं एक शब्द जो अस्पृश्यांसाठी वापरला गेला त्याविषयी असं त्यामध्ये क्लॉज होता ब म्हणून. तो क्लॉज असा होता की अस्पृश्य जाती आपापसात अस्पृश्यता मानतात काय, आणि तसं असेल तर त्याचं वर्गीकरण काय असेल. म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती आहेत तर त्याचं सुद्धा इथं शेड्यूल तयार झालं. त्यानंतर मागासलेले वर्ग ह्या शब्दाची उत्पत्ती फार मोठी आहे. अस्पृश्य हा शब्द अपमानकारक आहे. त्यामुळे अशा समूहांना आपण काय म्हणून संबोधित केलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये असं जरी विचारलं असेल की अस्पृश्यांना काय म्हणायचं किंवा
हा शब्द अवमानकारक आहे, तरी त्या ही कमिटी असेपर्यंत आदिवासी हा शब्द अस्तित्वात नव्हता. ही कमिटीच्या रिकमेंडेशन नंतर त्यांनी हा शब्द म्हणजे प्रचारामध्ये किंवा त्याला व्यवहारामध्ये तो आणलेला आहे. हे जे क्वेश्चन होते, हे क्वेश्चन सर्वसामान्य होते, परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न राहिले, त्यापैकी 2 ते 3 प्रश्न जे खूप महत्त्वाचे आहेत, ज्याचा बाबासाहेबांनी आदिवासींच्या खूप म्हणजे एवढा जवळून विचार केलेला आहे, ते प्रश्न मी वाचून दाखवते. अस्पृश्य वर्ग व रानटी जाती यांच्यामध्ये शिक्षण प्रसार होण्याचे बाबतीत कोणते अडथळे आहेत? म्हणजे आदिवासींमध्ये जर शिक्षणाचा प्रसार करायचा असेल तर त्या बाबतीमध्ये कुठले कुठले अडथळे आहेत, हे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये जाणून घेतलं होतं. त्यानंतर एक आहे की आदिवासी जमातींसाठी मुद्दाम काढलेल्या ज्या काही प्राथमिक शाळा आहेत, ह्या शाळांमध्ये औद्योगिक शिक्षणाच्या दृष्टीने काही बदल करणं गरजेचं आहे का? त्यानंतर मुद्दाम काढलेल्या ज्या शाळा आहे, म्हणजे एका विशिष्ट वर्गासाठी, म्हणजे आदिवासींसाठी असतील, अस्पृश्यांसाठी असतील, अशा शाळांमध्ये त्या समूहातलेच शिक्षक असले पाहिजे का? म्हणजे जर शाळा आदिवासींसाठी असेल तर आदिवासीच शिक्षक असला पाहिजे काय? असा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता. आणखी होतं की हुशार विद्यार्थ्यांना ज्यांना शिकवलं जातं त्यांच्यामुळे त्या समाजाची स्थिती सुधारते का आणि बदलते का? हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता. त्यानंतर अस्पृश्य वर्ग व रानटी जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक, दुय्यम, उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या ठेवण्याची गरज आहे काय? म्हणजे आता जे आपल्याला शिष्यवृत्त्या मिळतात, म्हणजे आदिवासी मुलांना STची जी स्कॉलरशिप मिळते, त्याचं जी सुरुवात आहे, त्याची जी मूळ जी सुरुवात आहे ती आपल्याला ह्या स्टार्ट कमिटीची जी प्रश्नावली आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते. नंतर आहे की या जमातीतील मुलींचे शिक्षण प्रसारासाठी, म्हणजे मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी अभ्यासक्रमामध्ये कोणते फेरफार करणं गरजेचे आहे? म्हणजे बाबासाहेब फक्त एका समूहाचा विचार करताना ते काही फक्त त्या समूहामधल्या पुरुषांचा किंवा फक्त एका विशिष्ट म्हणजे 50% असणाऱ्या भागाचा विचार करत नाहीत, तर ते स्त्रियांचा सुद्धा तिथे विचार करतात की ह्या जमातीमधल्या म्हणजे आदिवासी ह्या ज्या स्त्रिया आहे, तर ह्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांना मिळावं ह्यासाठी ह्याच्यामध्ये काय काय बदल आपल्याला करता येतील हे सुद्धा बाबासाहेब त्याच्यामध्ये विचारतात किंवा ह्याची विचारणा केली जाते. त्यानंतर सार्वजनिक शाळांमधील अभ्यासक्रमात अस्पृश्य वर्ग व रानटी जातीतील लोकांच्या बाबतीत आजपर्यंत झालेला अन्याय दूर करून त्यांना समान हक्क देणे वगैरे अशा पद्धतीचे किंवा असा अर्थ असणारे धडे हे सिलेबसमध्ये आपण आणायला पाहिजे का? म्हणजे जर अशा पद्धतीच्या गोष्टी जर सिलेबसमध्ये आल्या तर अस्पृश्य आणि आदिवासी यांच्यावर अन्याय होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होईल असं तुम्हाला वाटतं किंवा असं सर्वसामान्य लोकांना वाटतं का? असं त्या प्रश्नाच्या पाठीमागे किंवा तो प्रश्न ह्यासाठीच विचारला होता की सर्वसामान्य लोकांना ह्याविषयी काय वाटतं. आणि ह्यातले आता मी शैक्षणिक बाबतीतले जे प्रश्न तुम्हाला सांगितले, हे प्रश्न जर लक्षात घेतले तर आपल्याला दिसून येईल की स्कॉलरशिपचा प्रश्न असेल, त्यानंतर स्पेशल हॉस्टेल्स असतील, त्यानंतर विशिष्ट शाळा, आदिवासींना विशिष्ट ज्या शाळा आहे त्या शाळा ज्या काढल्या गेल्या त्याची जी मुळं आहे ती मुळं आपल्याला इथं दिसतात. त्यानंतर सांपत्तिक स्थिती म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती कशी असली पाहिजे ह्यासाठीची जी प्रश्नावली होती त्याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारले गेले ते पण खूप महत्त्वाचं आहे.
घरवाले अथवा जमीनदार यांचेकडील सावकारी देणे थकल्यामुळे वरील जातीतील म्हणजे अस्पृश्य आणि आदिवासी यांच्यातील काही लोक अथवा टोळ्या ज्या आहेत, तुम्हाला कळेल की टोळी हा शब्द आपण कुणासाठी वापरतो, टोळ्या दास्यत्व स्वीकारून काम करीत आहेत का, आणि सामान्यतः या लोकांची स्थिती कशी काय असते, जमीन विक्री बरोबरच यांचे मालक बदलतात काय. हा खूप महत्त्वाचा एक क्वेश्चन त्यावेळेला विचारला गेला होता. आणि आज आपल्याला माहीत आहे की आदिवासींची जी जमीन आहे ती जमीन कुठल्याही कारण असेल तरी आदिवासींची जमीन हा जनरल व्यक्ती विकत घेऊ शकत नाही. आदिवासींची जी जमीन आहे ती जर विकत घ्यायची असेल किंवा त्यांना जर विकायची असेल तर ते समोरचं व्यक्तीसुद्धा आदिवासीच असावं लागतं. त्यानंतर एक खूप महत्त्वाचा त्यामध्ये प्रश्न होता, तो होता की या जमातीतील लोकांना वेठीस धरून किंवा वेठबिगारीसारखं काम करावं लागतं का. यातनं आपल्याला दिसेल की जर कुणी आदिवासींवर अशा पद्धतीने अन्याय करत असेल तर त्याची पण माहिती त्यांनी त्यावेळेला मागवलेली होती. त्यानंतर होतं की अस्पृश्य वर्ग व रानटी जातीतील लोकांना, आता इथं रानटी जाती हा शब्द येतो बट ॲक्च्युली हा शब्दच म्हणजे आदिवासी हा शब्द आहे. लोकांना योग्य प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळतात काय, म्हणजे आदिवासी जे आहे त्यांना योग्य प्रमाणामध्ये सरकारी नोकऱ्या मिळतात काय, त्याचं जे काही उत्तर त्यावेळेला आलं असेल त्या उत्तरावरून नंतरच्या कालखंडामध्ये आदिवासी आणि अस्पृश्य ह्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये असणारं रिझर्वेशन सुद्धा मिळालेलं आहे. आता ते नंतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं आलं, ते कुणामुळे आलं, हा पुढचा भाग आहे, ते मी नंतर म्हणजे सांगेलच, त्यावर पण आपण बोलूया कारण त्यावर सुद्धा चर्चा होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट होती की कर्जबाजारीपणामुळे या जातीतील लोकांना, जाती आणि जमातीतील लोकांना लोकांच्या कितीशा जमिनी ह्या सावकारांच्या हातात गेलेल्या आहेत. हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता. आणि ह्या एका गोष्टीमुळे आज जो काही बदल झालेला आहे तो हा आहे की आदिवासींची जमीन हा सर्वसामान्य माणूस हा विकत घेऊ शकत नाही. तर त्याची जी पाळंमुळं जी आहे, त्याचं जे मूळ आहे ते स्टार्ट कमिटीमध्ये आहे. त्यानंतर सामाजिक स्थितीच्या बाबतीमध्ये म्हणजे जरी आदिवासी समूह हा जंगलामध्ये राहणारा होता तरी त्याची सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी अस्पृश्यांबरोबर त्याची सुद्धा सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठीचे जे काही प्रश्न होते, आता हे प्रश्न विचारण्या पाठीमागची कारणच ही होती की त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं आल्यानंतर काहीतरी लॉज, काहीतरी नियम बनवायचे होते. तर सामाजिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये उच्च वर्गातील लोक आपल्या सुधारणेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना उच्च वर्गातील लोक वापरीत असलेले कपडे अथवा दागिने या लोकांनी घालू नये अशा तऱ्हेची जबरदस्ती कोठे असल्याचे आपणास माहीत आहे का. म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी आणि अस्पृश्य म्हणजे तिथे वापरलेला रानटी जाती हा जो शब्द तिथे वापरलेला आहे, ह्या समूहातले जे लोक आहे ह्या लोकांनी उच्च लोकांप्रमाणे कपडे घालणे, दागिने घालणे ह्या म्हणजे हे त्यांनी करू नये म्हणून त्यांच्यावर कुठे बंधनं आहेत का, म्हणजे असं त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे. दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सध्या या जातीतील लोकांना तुमच्याकडील इतर वरच्या वर्गातील लोकांबरोबर मिसळण्याला वाव आहे का. म्हणजे सर्वसामान्य जे आदिवासी आहेत ही लोक किंवा अस्पृश्य लोक यांना उच्चभ्रू जो समूह आहे, उच्चभ्रू समूह त्यांच्यामध्ये येऊन म्हणजे चर्चा करणं, बसणं, बोलणं, खाणं पिणं
ही जी गोष्ट आहे ही करण्याची परवानगी आहे का, किंवा ते तशा पद्धतीने म्हणजे त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य ते उपभोगू शकतात काय तुमच्या भागातलं, म्हणजे ते ज्या भागामध्ये ही प्रश्नावली पाठवली होती आणि ज्या भागातल्या लोकांकडनं ह्याची प्रश्नांची उत्तरं घेतली होती आणि एक सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा त्यांनी जे आउट केलं होतं ते म्हणजे एक न्यूजपेपरला देऊन, म्हणजे सर्वसामान्य कोणताही माणूस सुद्धा याला अप्लाय करू शकत होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांपर्यंत किंवा त्या कमिटीचे जे मेंबर्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत होता. दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट होती, ह्या जातींची वस्ती जिथे आहे तेथील घरे व आरोग्य सुधारण्यासाठी काय करणे गरजेचे आहे. आजही आपल्याला माहित आहे की अस्पृश्यांची वस्ती जिथे असेल किंवा एससी लोक किंवा एसटी लोक जिथे राहतात त्यांची जी वस्ती जिथे कुठे असेल तिथे म्हणजे त्या वस्तीच्या बाजूने नेमकं काय असतं, तर त्या वस्तीच्या बाजूने दारूची दुकानं असतात आणि स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न असतो. हा आजही आहे. हे 1928ला बाबासाहेबांनी विचारलं होतं की असं काही आहे का तिथे, तर हे आपल्याला आजही दिसून येतं. तर ह्यासाठीचे जे काही उपाय आहे हे उपाय स्टार्ट कमिटीने त्यांच्या त्या अहवालामध्ये त्यावेळेला मांडलेले होते. त्यानंतर या जातीच्या लोकांना सार्वजनिक खाते, सार्वजनिक दवाखाने, इस्पितळे व धर्मशाळा यांचा उपयोग करता येतो काय, अशा पद्धतीने विचारणा केलेली आहे आणि ह्याची जी उत्तरं दिलेली आहे त्या उत्तरांप्रमाणे त्यांनी तो एक रिपोर्ट तयार केला होता. या वर्गातील लोकात आपापसातच स्पृश्य अस्पृश्य असे भेद असल्यास कमी दर्जाच्या लोकांना ह्या गरजा भागवण्यासाठी काय करावे. म्हणजे जर स्पृश्य अस्पृश्य असा भेद असेल तर अशा लोकांना एक समान पातळीवर आणण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काय करावं हे खूप महत्त्वाचा प्रश्न त्यामध्ये विचारला गेला होता. तुम्ही राहत असलेल्या भागात अगदी कमी दर्जाच्या अस्पृश्य वर्गातील लोकांसाठी पिण्याचे पाण्यासाठी पुरेशा विहिरी अथवा नळ आहे का. म्हणजे जिथे अस्पृश्य लोक, जिथे आदिवासी लोक हे असतात तर तिथे त्यांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येतं का, अशा पद्धतीची सुद्धा विचारणा झालेली आहेत. त्यानंतर खूप महत्त्वाची जी एक गोष्ट आहे ती एक आहे की ह्या जातीतील, म्हणजे आता हा आदिवासींचा प्रश्न नव्हता पण अस्पृश्य लोकांचा प्रश्न होता की मुलींना मुरळ्या आणि देवदासी सोडण्याची जी प्रथा आहे का, तर आणि पुरुषांना वाघ्या बनवण्याची प्रथा आहे का, तर ही चाल बंद करण्यासाठी काय करावं, अशा पद्धतीचे काही प्रश्न. हे भरपूर प्रश्न आहे, मी फक्त काहीच प्रश्न घेतले की ज्यामध्ये मूळतः आदिवासींचा ज्यामध्ये संबंध आहे. तर एक खूप महत्त्वाचा जो क्वेश्चन होता की त्या कालखंडामध्ये हे सगळं जाणून घेऊन ह्यावर एक कमिटी बसवून आणि त्याचे जे फाइंडिंग आले त्या फाइंडिंगनुसार एक एक अगदी म्हणजे मूलभूत अशा काही योजना आखल्या गेल्या आणि त्या योजनांमधली एक योजना होती की तत्कालीन म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीने एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आणि म्हणजे आत्ताचं जे सामाजिक न्याय विभाग आहे अशा खात्याची निर्मिती केली आणि ह्या खात्यामार्फत SC आणि ST ह्या दोनही समूहांसाठी काही योजना सुरू करण्यात आल्या. आणि आता आपल्याला माहित आहे की जसं शेड्यूल कास्टच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते तशी STच्या मुलांना मिळते आणि त्यामुळे म्हणजे ह्या कमिटीमुळे खऱ्या अर्थाने SC ST हे शब्द सोबत येतातच आणि बाबासाहेबांनी अस्पृश्यांबरोबर आदिवासींचाही कसा विचार केला हे म्हणजे ह्या कमिटीचे जे काही काम आहे ह्या कामामधून आपल्याला दिसून येतं. आणि विशेष म्हणजे की हे काम करत असताना आणि काही माहिती घेत असताना बाबासाहेबांनी फील्ड व्हिजिट केलेली आहे हे 40 गावच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं.
आणि बाबासाहेबांनी तत्कालीन वृत्तपत्रामध्ये या प्रश्नांसह केलेलं आव्हान ते तत्कालीन वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेलं आहे. खाली बाबासाहेबांचं नाव आहे. म्हणजे बाबासाहेबांना फक्त अस्पृश्यांचीच काळजी होती किंवा आंबेडकरी चळवळ फक्त अस्पृश्यांचाच विचार करत होती, हा जो एक काही हायपोथेसिस आहे हा म्हणजे नल हायपोथेसिस आहे. म्हणजे हा चुकीचा एक हायपोथेसिस आहे. ज्या वेळेला बाबासाहेब अस्पृश्यांचा विचार करतात त्याच वेळेपासून हे बाबासाहेबांनी स्टार्ट कमिटीमध्ये केलेलं जे काम आहे त्यावरून आपल्याला दिसतं. आता महत्त्वाचा एक प्रश्न जो बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये आणि आंबेडकरी चळवळीच्या बाबतीमध्ये आहे तो हा आहे की हे बाबासाहेबांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट सोबत केलेलं काम आहे, जे आदिवासींच्या उत्थानासाठी आहे किंवा त्या समूहांमध्ये आमूलाग्र बदल घडवून यावे म्हणून त्यांनी काय काय केलं हे आपण स्टार्ट कमिटीच्या जे काही आज त्याची जी काही फळं आहे जे आपण चाखत आहोत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ती आहे. पण प्रश्न हा उरतो आणि आदिवासी समुदायाने हे समजून घेतलं पाहिजे की आंबेडकरी चळवळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या वेळेला आदिवासींचा प्रश्न घेऊन उभे राहिले तर ते आईच्या मायेनं उभे राहिले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा त्याला आपण काय म्हणतो दुजा भाव किंवा असं वरवरचं असं बेगडी वागणं त्याच्यामध्ये नव्हतं. आता ती पडताळणी आपण कशी करणार तर बाबासाहेब हे एवढ्या ऑनेस्टली आदिवासींसाठी काम करत होते की बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नंतरचं आदिवासी समूहामध्ये काम करणारं म्हणजे सेकंडरी जे नेतृत्व राहिलं आंबेडकरी चळवळीमधलं म्हणजे बाबासाहेबांच्या नंतरचं जे नेतृत्व राहिलं किंवा सर्वसामान्य जे कार्यकर्ते राहिले ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा आदिवासींच्या विषयी खूप तळमळ दाखवलेली आहे, आदिवासींमध्ये जाऊन काम केलेलं आहे. पण हे जे काम आहे हे आत्ताच्या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नंतर कुणी काम केलं आदिवासी लोकांमध्ये जाऊन तर त्यामध्ये धुळ्याचे पुनाजी लळिंग हे गाव जळगाव खानदेशमध्ये आहे आणि तिथले पुनाजी लळिंगकर जे आहे ही व्यक्ती ह्यांची वाईफ ह्यांची पत्नी सुद्धा ह्यांच्या कामामध्ये तिचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. हे लळिंगकर जे आहे हे स्पेशली खानदेशमध्ये आणि विशेषतः तिथल्या भिल्ल आदिवासी लोकांमध्ये हे काम करत होते. आणि त्यानंतर अण्णा नेतकर नावाचे एक गृहस्थ तर ह्यांना सुद्धा आदिवासींविषयीची खूप मोठी तळमळ असल्याची आपल्याला दिसते. तर पुनाजी लळिंगकर ह्यांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष काम केल्याचे पुरावे आपल्याला जनतामध्ये दिसतात. त्यानंतर गुणाजी मास्तर जे आहे तर ह्यांना जे काही वाटतं किंवा आदिवासी समूहाविषयी त्यांची जी काही तळमळ होती ही तळमळ आपल्याला जळगाव खानदेशमध्ये दलित भारत नावाचं एक पाक्षिक चालत होतं. ते आंबेडकरी चळवळीचंच काम करत होते. धनजी बिऱ्हाडे म्हणून होते आणि त्यांच्या दलित भारतमध्ये अण्णा नेतकर त्यानंतर पुनाजी लळिंगकर ह्यांचे काही आर्टिकल्स आहेत आणि ह्यांनी लिहिलेलं आहे आदिवासी समूहांविषयी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण असं म्हणू शकतो की आंबेडकरी चळवळीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनाच नाही तर आंबेडकरी चळवळीमधला सर्वात शेवटचा कार्यकर्ता त्यानंतर सेकंडरी नेतृत्व तर ह्यांना सुद्धा आदिवासींविषयीची प्रचंड आस्था होती आणि ह्या लोकांनी काम केलेलं आहे. तर आत्ता ह्यानंतरचा जो मूळ प्रश्न आहे की आदिवासी समूहांनी किंवा आदिवासी लोकांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे का, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्याचं सुद्धा जे उत्तर आहे ते आपण हो असंच देऊ शकतो. कारण खानदेशमध्ये बाबासाहेबांनी काढलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या पूर्ण महाराष्ट्र म्हणजे आजचा महाराष्ट्र आणि त्याच्या
पूर्ण भारतभर खूप शाखा होत्या आणि ह्या प्रत्येक शाखांमध्ये त्या स्थानिक पातळीवर काम सुरू होतं. तर त्याच पद्धतीने खानदेशमध्ये सुद्धा स्वतंत्र मजूर पक्षाचं काम जे आहे ते एका राजकीय हेतूने राजकीय पातळीवर सुरू होतं. तर ह्यामध्ये ह्या खानदेशमधील स्वतंत्र मजूर पक्षामध्ये तिथलं तळोदे हे जे गाव आहे आणि तळोदे हा जो भाग आहे तिथं बहुरूपे नावाचं एक गाव आहे. त्या गावातल्या अक्षरशः म्हणजे आदिवासी स्त्रिया सुद्धा, आदिवासी पुरुष ह्या सगळ्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे त्यामध्ये काम केल्याचं आपल्याला दिसतं. नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे आता सुद्धा अशाच पद्धतीने आदिवासी समूहांनी आंबेडकरी चळवळीकडे ह्याच दृष्टीने बघणं गरजेचं आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आदिवासी समूहांमध्ये अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आदिवासी लोकांचा आंबेडकरी चळवळीमधला सहभाग हा वाढणार नाही तोपर्यंत म्हणजे त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढणं, त्यासाठी एक विशिष्ट स्टेज असणं, हे जे काही गोष्टी आहे ह्या गोष्टी ज्या आहे म्हणजे स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता आणि ह्या सगळ्या तत्वांसाठी एकत्र येऊन एक जो प्लॅटफॉर्म तुम्हाला लागतो तुम्हाला संघर्ष करण्यासाठी, तो प्लॅटफॉर्म हा आंबेडकरी चळवळ आहे. त्यामुळे आत्ताचे जे आदिवासी नेतृत्व आहे, जे नेते आहेत, जे लेखक आहेत, ह्या सर्वांनी ही भूमिका घेणं खरं म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण आदिवासींचा प्रश्न घेणारे खूप लोक आहे किंवा आदिवासींचा प्रश्न घेऊन त्यांची बाजू मांडणारे खूप आहे, पण त्याने आदिवासी समूहाचं काही भलं झालेलं आहे का किंवा उत्थान झालेलं आहे का हे बघणं पण खूप गरजेचं आहे. तर 10 नोव्हेंबर 1940ला पश्चिम खानदेशमध्ये तळोदे येथे एक अधिवेशन झालं होतं स्वतंत्र मजूर पक्षाचं आणि ह्या अधिवेशनाला जवळजवळ एक 10-1 हजारापर्यंत भिल्ल लोक आणि स्त्रिया दोघे म्हणजे लोक आणि म्हणजे माणसं आणि स्त्रिया हे उपस्थित होते. त्या परिषदेसाठी म्हणजे आपण जे काय ब्लेम करतो की आंबेडकरी चळवळ म्हणजे फक्त एका विशिष्ट जातीची चळवळ, तर त्या परिषदेमध्ये त्या कालखंडामधल्या महार लोकांची उपस्थिती कमी होती. त्या मानाने तिथल्या आदिवासींची आणि भिल्ल जे लोक आहे ह्यांची उपस्थिती सर्वात जास्त होती. तर ह्या तिथल्या त्या उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी जे डी.जी. जाधव आहे, डी.जी. जाधव हे त्या भागातनं निवडून आलेले स्वतंत्र मजूर पक्षातर्फे. तर ह्या डी.जी. जाधवांना वाजत गाजत त्या सभा मंडपापर्यंत नेलं आणि ह्या सभा मंडपापर्यंत नेत असताना त्यांनी ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा खूप महत्त्वाच्या होत्या, त्या बाबासाहेबांच्या नावाच्या होत्या. तर ह्याचा अर्थ काय आहे की आदिवासी समूहामध्ये भिल्ल लोकांमध्ये आंबेडकरी जी चळवळ आहे ही किती शेवटच्या माणसापर्यंत ती पोचलेली होती हे आपल्याला या उदाहरणावरून दिसून येतं. मग त्या अधिवेशनामध्ये जे काही ठराव झाले तर हे ठराव सुद्धा म्हणजे पारित करत असताना किंवा ते ठराव मान्य करत असताना त्यांनी मी त्यातले 2-3 ठराव वाचून दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल की आंबेडकरी चळवळ हे आदिवासींच्या बाबतीमधली भूमिका नेमकी कशी घेते. तर त्यातला जो पहिला होता जो आदिवासींच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा आहे तो ठराव असा होता, या जिल्ह्यातील फॉरेस्ट जमिनी ज्या पडीत आहेत त्या सरकारने भिल्ल समाजास व अस्पृश्य समाजास मोफत खणण्यास द्याव्यात अशी ही परिषद सरकारास विनंती करीत आहे. हे ती जी लँग्वेज आहे त्यावेळेला त्यांनी वापरलेली, मी त्याच लँग्वेजमध्ये ते वाचत आहे. तसे जर सरकारने दिले नाही तर ही परिषद जमिनीबाबत सत्याग्रह करणार आहे अशी सूचना ही परिषद सरकारास देत आहे. म्हणजे त्यावेळेला जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला ही परिषद भिल्ल आदिवासींच्या बाजूने ज्या फॉरेस्टमधल्या ज्या पडीक जमिनी आहे त्या जमिनी तुम्ही त्यांना द्या अशा पद्धतीची मागणी करत होते. त्यानंतर होतं की सरकारने 11 महिन्यात जमिनी
अस्पृश्य व भिल्ल समाजाकडून त्यांच्या कर समजुतीने काढून घेण्यात आलेले आहे. म्हणजे 11 महिन्याच्या करारावर ज्या जमिनी दिल्या गेलेल्या होत्या अस्पृश्य आणि भिल्लांना, तर त्या त्यांनी 11 महिने संपल्यानंतर काढून घेतलेल्या होत्या. तर ह्या जमिनी त्यांना परत 11 महिन्यांच्या कराराने कसण्यास द्याव्या, यासाठीचा एक ठराव त्यांनी पारित केला होता. त्यानंतर होतं की डिस्ट्रिक्ट, लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिटी व ग्रामपंचायतीमध्ये अस्पृश्य व भिल्ल समाजास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा देण्यात याव्या. ही झाली भिल्ल आदिवासी लोकांसाठी राजकीय हक्काची मागणी, जी आंबेडकरी चळवळीने त्या कालखंडामध्ये केली. त्यानंतर पश्चिम खानदेश जो जिल्हा आहे, जिल्ह्यातला जो पश्चिम भाग आहे खानदेशमधला, ज्या ज्या गावी भिल्ल लोकांची वस्ती आहे त्या त्या गावी नदीकाठी असलेले डोंगरमळे कमीत कमी शेतसारा देऊन प्रथम भिल्ल लोकांना ती कसण्यास देण्यात यावी. म्हणजे जी जमीन आहे, जी नदीकाठी असेल किंवा जे डोंगरमळे असतील, तर ही जमीन सर्वप्रथम कसण्यासाठी भिल्ल लोकांना देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आंबेडकरी चळवळीने भिल्ल आदिवासी समूहासाठी त्यावेळेला केली. तर ह्या परिषदेमध्ये आणखी जे खूप महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे ह्या परिषदेमधला आदिवासी स्त्रियांचा सहभाग. कारण आदिवासी म्हणजे काय, तर आदिवासी फक्त हा जंगलात राहणारा, कंदमुळं खाणारा आणि त्याचबरोबर आदिवासी हा म्हणजे त्याचा सामाजिकीकरणाशी कुठलाही संबंध नसणारा आणि जो फक्त जंगलामध्ये राहतो आणि पशु प्राण्यांच्या बरोबर राहतो असाच समूह का, किंवा आजही असाच तुम्ही समज करून घेता का, तर हे चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की आदिवासी समूहांकडे म्हणजे आपली दृष्टी आपण बदलणं गरजेचं आहे त्यांच्याकडे बघण्याची. आदिवासी पुरुष आणि स्त्रिया ह्यांचा सुद्धा इतिहास किंवा ह्यांचं सुद्धा कर्तृत्व जे आहे ह्या समाजातल्या जडणघडणीमधलं, हे आपल्यासारख्या गावामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांसारखंच आहे. आदिवासी स्त्रियांच्या बाबतीमध्ये मला सांगताना खरंच खूप आनंद होतोय की ह्या स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे आदिवासी स्त्रियांचं, हे इतिहासामध्ये सुद्धा आहे. ह्या स्त्रिया ब्रिटिशांशी सुद्धा लढलेल्या आहेत. तर आदिवासी स्त्रियांचं वर्णन करताना किंवा आदिवासी स्त्रियांविषयी लिहिताना किंवा आदिवासी स्त्रियांविषयी बोलताना त्यांना फक्त कथा, कादंबऱ्या आणि कविता एवढ्या पुरतंच मर्यादित ठेवलं जाऊ नये, तर ह्या पलीकडे जाऊन सुद्धा आदिवासी स्त्रियांकडे बघण्याची गरज आहे. तर आंबेडकरी चळवळीच्या बाबतीमध्ये आदिवासी स्त्रिया ह्या कशा, म्हणजे डायरेक्टली काय आदिवासी स्त्रिया आंबेडकरी चळवळीमध्ये आल्या किंवा त्या आंबेडकरी चळवळीचा विचार करायला लागल्या असं झालेलं नाही. तर त्यापूर्वी सुद्धा ब्रिटिशांबरोबर आदिवासी स्त्रिया लढलेल्या आहेत. एकदा तर अंबापाणीचं जे युद्ध झालं होतं, तर त्या युद्धामध्ये आदिवासी स्त्रियांना ओलीस ब्रिटिशांनी ठेवलं होतं आणि आदिवासी स्त्रियांना ओलीस ठेवून जे आदिवासी म्हणजे भिल्ल जे पुरुष आहे ह्या पुरुषांना त्यांनी शरणागती पत्करायला लावली होती. तर ह्या युद्धाच्या वेळेला जो ब्रिटिश ऑफिसर होता त्या ऑफिसरनी त्यांचे जे इंटरनल जे कम्युनिकेशन होतं, त्यांचं जे अंतर्गत पत्रव्यवहार चालायचे, त्यांच्या त्या पत्रव्यवहारामध्ये असं लिहिलं होतं की भिल्ल पुरुष जे आहेत किंवा आदिवासी जे पुरुष आहे यांच्या इतक्याच यांच्या स्त्रिया सुद्धा ह्या सक्षम आहेत आणि त्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये शौर्य गाजवू शकतात. अशा पद्धतीचं वर्णन आदिवासी स्त्रियांविषयी ब्रिटिशांनी केले, ब्रिटिश ऑफिसर्सनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने स्त्रियांच्या इतिहासाचा विचार होतो, स्त्रियांविषयीच्या इतिहास लेखनाचा जेव्हा विचार होतो, तर त्यामध्ये SC ST OBC ह्या ज्या स्त्रिया आहे ह्या ज्या स्त्रिया आहे ह्या स्त्रियांचा इतिहास लिहित असताना आदिवासी स्त्रीचा स्वातंत्र्य चळवळीमधलं तिचं योगदान, आदिवासी स्त्रीने इतिहासामध्ये केलेला संघर्ष,
हा सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. तर ह्यावरून आपल्याला असं दिसतं की आदिवासी स्त्रियांना सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न ह्या प्रश्नांशी लढणं आणि ह्या प्रश्नांना सामोरे जाणं हे त्यांना माहीत होतं. ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जे काही त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे त्यावरून. तर आंबेडकरी चळवळीमध्ये आदिवासी ज्या स्त्रिया आहेत तर त्या आपल्याला म्हणजे त्यांची नावं आणि त्यांच्याविषयीचा संदर्भ हा आपल्याला तळोदे इथे जी सभा झाली होती त्या सभेमधनंच आपल्याला मिळतो. दुसरीकडे इतरत्र कुठेही त्या कालखंडातल्या आदिवासी स्त्रियांच्या आंबेडकरी चळवळीतल्या योगदानाविषयी संदर्भ सापडत नाही. पण ते जे काही संदर्भ सापडतात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर ह्या परिषदेमध्ये ना भिल्ल स्त्रियांनी गाणी म्हटली होती आणि ती गाणी म्हणणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या बहुरूपे गावातल्या होत्या, खानदेशमधल्या त्या भिल्ल आदिवासी स्त्रिया होत्या आणि त्या स्त्रियांचे जे नावं होते ते होते चुकमा, वारी, मथा, दुधी, रेना, भांगी, गमुना, बुल्फा, दशी, कथी, मदी अशा पद्धतीची हे गाणी म्हणणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची ती नावं होती आणि त्यांना जी गाणी शिकवली होती ती गाणी मी तुम्हाला सांगते आता पुढे. त्यांना जी गाणी शिकवली होती ती गाणी राधाबाई आणि पोशीबाई ह्या दोन ज्या एल्डर मोठ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी त्या स्त्रियांना ती गाणी शिकवली होती आणि ती गाणी अशी होती, आघाडी चले भीम राजा, पिछाडी दलितों की फौजा. त्यानंतर भिल्ल संभालने को जाता है, वाघडीवाला जाधव साहेब. इमॅजिन म्हणजे ही गोष्ट एक इमॅजिन करण्यासारखी आहे की एखाद्या जंगलामध्ये राहणाऱ्या समूहातील स्त्रिया आणि त्या स्त्रिया गाणं तयार करतात आंबेडकरी चळवळीवर, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर आणि बाबासाहेबांवर. ह्याचा जो अर्थ आहे तो अर्थ हाच आहे की आंबेडकरी चळवळ त्यावेळेला आदिवासी लोकांमध्ये किती खोलवर रुजलेली होती आणि आदिवासी लोक त्या भागातील किती आत्मीयतेने, किती तन्मयतेने आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होते. कारण काय आहे की एखाद्या समूहातील स्त्रियांनी गाणं तयार करणं हे करण्यासाठी त्या समूहातल्या स्त्रियांना त्या चळवळीची माहिती जी आहे ती असावी लागते. ती माहिती असण्याबरोबरच त्यांचं एक भावनिक नातं त्या चळवळीशी असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कुठलंही गाणं तयार करू शकत नाही. आणि ह्या आदिवासी स्त्रियांचं तसं भावनिक नातं ह्या चळवळीशी असल्याशिवाय त्यांच्या गाण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, दलित समूह, त्यानंतर डी.जी. जाधव आणि भिल्ल संभालने को जाता है ही ओळ मला खूप महत्त्वाची वाटते. कारण ह्या ओळीमध्ये त्यांचा म्हणजे आदिवासी स्त्रियांचा, आदिवासी समूहाचा आंबेडकरी चळवळीवर असणारा विश्वास दिसून येतो. आणि भिल्ल संभालने को जाता है, वाघडीवाला जाधव साहेब म्हणजे याचा अर्थ की भिल्लांचं जे काही प्रोटेक्शन आहे किंवा भिल्ल समूहाचं जे उत्थान आहे, हे उत्थान करण्याची जी क्षमता आहे ही क्षमता आंबेडकरी चळवळ आणि त्याचे जे काही सेकंडरी नेतृत्व होतं यांच्यामध्ये आहे असं त्या महिलांच्या त्या गाण्यामधून आपल्याला दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या महिलांनी फक्त गाणी म्हटली आणि इथंच थांबल्या असं नाही, तर ह्या आदिवासी स्त्रियांनी जनता हे जे आंबेडकरी चळवळीचं हे जे मुखपत्र होतं ह्याला सुद्धा म्हणजे जनतेला सुद्धा त्यांनी 1 रुपयाची देणगी दिलेली आहे. आंबेडकरी चळवळीचं मुखपत्र जनतेसाठी भिल्ल आदिवासी स्त्रियांनी म्हणजे त्यामध्ये त्यांनी पैसे जमा करून त्या पैसे देणाऱ्या महिलांची सुद्धा नावं आपल्याकडे आहेत. त्यामध्ये राधीबाई, पोखीबाई, गुणाबाई, काशीबाई, नौकाबाई, भुर्जाबाई, सारजाबाई, पारीबाई, सामाबाई, काशीबाई, झालाबाई, त्यानंतर सोमीबाई, काईबाई, बायजाबाई ह्या ज्या स्त्रिया आहे
यांनी जनता ह्या मुखपत्राला, आंबेडकरी चळवळीच्या मुखपत्राला त्या कालखंडामध्ये 1 रुपया देणगी दिली. याचा अर्थ हा आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचा जो सहभाग आहे तो किती मनापासून होता. त्यांना त्यांच्या गाण्यातनं त्यांचा आंबेडकरी चळवळीवरचा विश्वास दिसून येतो आणि त्यांनी जी काही कृती केली, म्हणजे त्यांनी जी काही देणगी दिली, त्यातनं ह्या चळवळीमध्ये काम करण्याची, तन मन धनानं काम करण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे आदिवासी स्त्रियांची, ती सुद्धा आपल्याला यातनं दिसून येते. तर आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या कालखंडामध्ये आदिवासी समूहांसाठी खूप लोक काम करत होते. तर हे काम करणाऱ्या लोकांवर सुद्धा आंबेडकरी चळवळीची खूप कटाक्षाने नजर होती. आणि ठक्कर बाप्पा यांचं एक त्यांनी जी संस्था काढलेली होती, या संस्थेने एक वेळ आदिवासी लोकांसाठी एक काम केलं होतं, जे की खूप छान होतं. म्हणजे दुष्काळामध्ये त्यांना मदत केली होती. तर त्या मदतीची जी बातमी आहे ती बातमीसुद्धा जनतामध्ये बाबासाहेबांनी छापली होती आणि त्याचं एक हेडिंग पण दिलं होतं की भिल्ल समाजाची रास्त तक्रार म्हणून. आणि त्यामध्ये ठक्कर बाप्पा यांनी जे काही काम आदिवासी लोकांसाठी केलं होतं तर त्याची सुद्धा प्रशंसा होती. त्यामुळे आंबेडकरी चळवळ ही फक्त आदिवासींसाठी काम करत नाही किंवा आदिवासी आंबेडकरी चळवळीत काम करत असं नाही, म्हणजे एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर आंबेडकरी चळवळीचं आदिवासींसाठी इतर जे कोणी काही काम करतं त्या कामाकडे सुद्धा लक्ष होतं, असं आपल्याला यातून दिसून येतं. आणि जे हेडिंग होतं आदिवासी भिल्ल आदिवासी समाजाची रास्त तक्रार, हे या हेडिंग खाली आलेलं जे आर्टिकल होतं ते आर्टिकल दलित भारतमध्ये आलेलं होतं. त्यामध्ये पुनाजी लळींकर यांनी तोंडी माहिती दिली होती यांना, अण्णा नेतकर यांना. आणि मग अण्णा नेतकर यांनी ती धनजी बिराडे यांच्याकडे ती देऊन मग ती छापली गेली. ती माहिती अशी होती की खानदेशमध्ये पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे जे 2 भाग आहे, या 2 भागापैकी एका भागामध्ये आदिवासींसाठीचे जे हॉस्टेल आहे ते एकाच भागामध्ये होते आणि दुसऱ्या भागामध्ये तशा पद्धतीच्या हॉस्टेल्स आणि त्या सुविधा नव्हत्या. आणि एवढा बारीक विचार पुनाजी लळींकर करत होते, म्हणजे आंबेडकरी चळवळीचं सेकंडरी नेतृत्व एवढा बारीक विचार आदिवासी समुदायाविषयी करत होते की एकाच भागामध्ये जर हॉस्टेल राहिले तर दुसरा जो भाग आहे तो भाग त्या प्रमाणामध्ये विकसित होणार नाही. म्हणून धुळे वगैरे हा जो काही भाग आहे तर धुळ्याला सुद्धा आदिवासींचं एखादं हॉस्टेल असावं अशी मागणी त्या आर्टिकलमध्ये, त्या लेखामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. अशा वेगवेगळ्या पातळीवर आंबेडकरी चळवळ हे भिल्ल आदिवासी लोक किंवा आदिवासी समूह ह्यांच्याविषयीची जी बाजू आहे ते भारत स्वतंत्र होण्यापूर्वी त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. तर गुणाजी मास्तर जे आहे हे नाशिकचे, ह्यांचे जे आर्टिकल्स आहेत हे आपल्याला दलित भारतमध्ये दिसतात. तर ह्यांनी खानदेशमध्ये एक हिंदूंचं एक संघटन होतं की कारण हिंदू धर्मामध्ये बदल घडवून यावे पण हिंदू धर्मातल्या लोकांनी बाहेर जाऊ नये, अशा पद्धतीचे विचार असणारे काही समूह होते जे हिंदू धर्माच्या उत्थानासाठी काम करत होते. अशा लोकांना दलित भारतमधनं गुणाजी मास्तर यांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नामध्ये सुद्धा गुणाजी मास्तर यांना आदिवासींच्या प्रश्नाची किती जाणीव होती हे आपल्याला दिसून येतं. तर ते असं म्हणतात की हिंदूंचे संघटन झाले पाहिजे असे हिंदू महासभा जोरदारपणे प्रतिपादन करते, पण महार मांग चांभार मांग गारुडी फासे पारधी वैदू लवंगे गोसावी इत्यादी लाखो हिंदू लोकांना आहेत तसेच अज्ञानात व आपल्यापासून फार दूर दूर ठेवून कोणत्या हिंदूंचे संघटन करणार, हा प्रश्न जो विचारलेला आहे याचा अर्थ हिंदू महासभा जे मूलभूत प्रश्न होते SC STचे, आदिवासींचे, मांगारुडी लोक असतील, फासेपारधी लोक असतील, ह्यांच्या मूलभूत प्रश्नांना ते हात घालत नव्हतं. म्हणून
गुणाजी मास्तर ह्यांनी अशा पद्धतीचा प्रश्न दलित भारतमधनं हिंदू महासभेला विचारलेला आपल्याला दिसून येतो. यात हे एकंदरीत ह्या सर्व ज्या घडामोडी आहे ह्या स्वतंत्रपूर्व भारतातल्या आहेत. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारतीय राज्यघटना म्हणजे त्याचं कॉन्स्टिट्यूशन मेकिंग जेव्हा सुरू होतं, तर त्यावेळेला आदिवासींचे जे काही हक्क आणि अधिकार आहे त्याचं प्रोटेक्शन कोणी केलं असेल आणि त्यांना त्या हक्क आणि अधिकारांना इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये अगदी प्रामुख्याने ज्यांनी आणलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण ड्राफ्टिंग कमिटी जी होती त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात पहिला जो ड्राफ्ट तयार झाला तो बी.एन. राव यांनी केला होता. यासाठी तुम्ही 2 पुस्तकांचं रेफर करू शकता, 2 रेफरन्स घेऊ शकता. एक म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीचं जे लिखाण झालं आहे त्यातली जी प्रदूषणे आहे त्यावर वसंत मून सरांनी लिहिलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते यदी फडकेंनी अरुण शौरी जे आहे त्यांना उत्तर देताना एक पुस्तक लिहिलेलं आहे यदी फडकेंनी, ते म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी. ह्या पुस्तकाच्या ज्या प्रस्तावना आहेत त्या जर तुम्ही वाचल्या तर तुम्हाला कळेल की बी.एन. राव यांनी जेव्हा पहिला ड्राफ्ट तयार केला होता तर त्या ड्राफ्टमध्ये SC आणि ST ह्यांच्यासाठीच्या राखीव जागा किंवा ह्यांच्यासाठीचे हक्क आणि अधिकार ह्याचा साधा उल्लेखही नव्हता. तो नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा तो मसुदा म्हणजे तो जेव्हा ड्राफ्ट केला तर तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि अस्पृश्य म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्यांच्याविषयीचे सगळे हक्क अधिकार जे स्टार्ट कमिटीचा जो रिपोर्ट होता, स्टार्ट कमिटीने जे काही फाइंडिंग्स आलेले होते ते पूर्णचे पूर्ण फाइंडिंग्स अस्पृश्यांच्या म्हणजे SC लोकांच्या आणि ST लोकांच्या उत्थानासाठीचे सर्व अधिकार कॉन्स्टिट्यूशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंतर्भूत केल्याचे आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर सर्वसामान्य आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आदिवासी समूहांविषयी विचार करत होते. त्याचबरोबर काही भागातील आदिवासी ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि काही स्त्रिया ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होत्या. तर इथून पुढेही ह्या पद्धतीचं म्हणजे सहचर्य जे आहे ते आंबेडकरी चळवळीला सशक्त करण्यासाठी म्हणजे हे सहचर्य कंटिन्यू असलं पाहिजे. आणि जे आदिवासी समूह आहे ह्या आदिवासी समूहांचा जो इतिहास आहे तो इतिहास पुन्हा एकदा नव्यानं त्याला आपण काय म्हणता येईल त्याचं पुनर्लेखन व्हावं आणि ह्या पुनर्लेखनामध्ये अगदी ऐतिहासिक सत्य म्हणून अगदी तथ्यांच्या आधारावर पुराव्यांसह पुन्हा एकदा लिहिणं फार गरजेचं आहे असं ह्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानाच्या निमित्ताने मला वाटत आहे. तर इथे मी थांबत आहे. तर तुमचे जर कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तर मी शेवटच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे आदिवासींच्या इतिहास लेखनाच्या बाबतीतला जो आहे. कारण तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मेसेज बॉक्समध्ये टाका. मला ज्याची उत्तरं देणं शक्य असेल त्या प्रश्नांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आदिवासींचं लिखाण किंवा आदिवासींच्या संदर्भातलं लिखाण म्हणजे काय, तर फक्त त्यांची गाणी, त्यांच्याविषयीच्या कथा आणि त्यांच्या स्त्रियांवर लिहिलेल्या कविता हे म्हणजे आदिवासींचं साहित्य का? किंवा हे जे काही बाउंड्रीज आहे ह्या बाउंड्रीज पार करून सुद्धा आदिवासींच्या इतिहास लेखनाकडे आपण बघणं फार गरजेचं आहे. दी अनटचेबल्स नावाचा एक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता आणि ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ग्रंथाच्या सुरुवातीला
अस्पृश्य आणि आदिवासी ह्यांचा इतिहास जो आहे तो कशा पद्धतीने लिहिला जावा याविषयीचं एक विस्तृत विवेचन तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी केलेलं आहे. तो आधार घेऊन आपण, कारण बाबासाहेब त्यामध्ये असं म्हणतात की ज्यांच्या कर्तृत्वाचे लिखित पुरावे नाही त्यांचा सुद्धा इतिहास आपण लिहू शकतो, पण जे लिखित पुराव्यांवरच आधारित आपण इतिहास, तर लिखित पुरावे जरी नसतील तरी आपण आदिवासी समुदायांचा इतिहास लिहू शकतो असं बाबासाहेब त्यामध्ये म्हणतात. आणि तो कशा पद्धतीने लिहायचा आणि काय त्याचे जे काय मेथड्स आहेत ते बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. किंवा आज जो मी विषय तुमच्यासमोर मांडला या विषयाविषयी जर आणखी तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल आणि आदिवासी समूह आणि आंबेडकरी चळवळ याविषयीची जर आणखी तुम्हाला ऐतिहासिक स्वरूपातली जास्तीची माहिती हवी असेल तर तुम्ही माझं पुस्तक आहे खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ हे पुस्तक कमी घ्या, वाचा. तुम्हाला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतील. आणि जे आदिवासी भागांमध्ये राहतात त्यांनी त्या भागातल्या आदिवासींसोबत ही माहिती शेअर करा. लोकवाङ्मय ग्रहणे ते पुस्तक काढलेलं आहे. तसेच त्याची ई आवृत्ती सुद्धा आलेली आहे. पुस्तकमार्केट.com ह्या ॲपवर हे पुस्तक उपलब्ध आहे. तर त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकतात. जे लोक आदिवासी समूहांमध्ये काम करतात, जी लोक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन जी लोक काम करतात, तर त्यांनी ते पुस्तक नक्की एकदा वाचावं, त्याचा तुम्हाला उपयोग होईल असं मला वाटतं. प्रश्न चळवळीमध्ये जोपर्यंत एकी येणार नाही तोपर्यंत 100% सामाजिक न्याय मिळवून देण्यात चळवळ संघटन कमी पडणारच. राज्यकर्ते तर चळवळीच्या गटातटाच्या फुटीचा राजकीय लाभ घेत आले आहेतच आतापर्यंत. हो, बरोबर आहे, पण आपण चळवळीचा एक भाग आहोत आणि आपण आपल्याला जमेल तेवढं वैयक्तिक पातळीवर आपण चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण भिडलं पाहिजे. जेवढं आपल्याला शक्य आहे त्या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी वैयक्तिकरित्या जेवढं शक्य आहे तेवढे आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण चळवळ म्हटली तर तिथे फाटाफूट असणं, मतभेद असणं हे येतच. एका घरामध्ये मतभेद असतात. चळवळ ही खूप मोठी आहे, त्याचं जे एरिया आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे हे असणार आहे. तर हे गृहीत धरून जे मतभेद आहेत ते मतभेद बाजूला सारून आपण एकसंघपणे काम करणं गरजेचं आहे. चेपूरवार सरांचं ते मत होतं आधीचं. पुस्तक कुठं उपलब्ध होईल, लिंक असल्यास शेअर करा. ठीक आहे, ह्या लेक्चरचं आता हे लेक्चर लाईव्ह आहे, हे बंद झाल्यानंतर मी त्यामध्ये एकदा एक लिंक टाकेल. मग त्या लिंकवर जाऊन किंवा तुम्ही तसंही लोकवाङ्मय ग्रहाला जर फोन केला तर ते तुम्हाला ते पुस्तक पाठवतील.
ठीक आहे. आता जास्त काय दिसत नाही आहे मला इथे, पण ह्या पेजवर आज मी जे बोलले तुमच्या सगळ्यांपर्यंत मी जे पोहोचू शकले त्यासाठी एक ह्या पेजचे जे हे एक संचालक आहे तर त्यांचे मी आभार मानते, डाखोरे सरांचे. त्याचबरोबर अतुल देशमुख सरांचे, प्रोफेसर अतुल देशमुख सरांचे मी आभार मानते. त्याचबरोबर प्रोफेसर सुनील अवचार सरांचे मी आभार मानते. त्यांच्यामुळे मी तुम्हा सर्वांपर्यंत पोचलेली आहेत. माझे शब्द, मला जे काही वाटतं, माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हा सर्वांना ह्याचा उपयोग होईल. आणि जे काही ज्यांनी प्रश्न विचारले, ज्यांनी जे लाईव्ह होते त्या सर्वांचे मी आभार मानते आणि थांबते. जय भीम.